बघा आता आज आपला नवीन टॉपिक सुरू करतोय आपण. मायक्रोसॉफ्ट एक्सेल. त्याच्यामध्ये आपण बेसिक गोष्टी, काही गोष्टी एक्सेलचे जे काही स्क्रीन आहे त्याच्याबद्दलची मी थोडक्यात माहिती आणि फाईल टॅब याच्याबद्दलची माहिती आपण आजच्या भागामध्ये बघणार. काय काय शिकणार आहे आजच्या भागात बघू. मायक्रोसॉफ्ट एक्सेल सुरू कसं करायचं, त्याचा टायटल बार, स्टेटस बार, फॉर्म्युला बार, नेम बॉक्स, रो, कॉलम, सेल याच्याबद्दलची माहिती. डेटा टाईप कोणते असतात, सिलेक्शन कसं करायचं, फॉन्ट फॉर्मॅटिंग मध्ये छोटस फॉन्ट फॉर्मॅटिंग, फाईल मेनू मध्ये सेव्ह, सेव्ह ॲज, मर्ज अँड सेंटर, सेल स्टाईल आणि डिलीट या सगळ्या कमांड्स आजच्या भागामध्ये आपण काय करणार आहे बघणार. चला तर जाऊ आपण बघण्यासाठी. पहिले आपण बघणार आहोत की एक्सेल ओपन झाल्यानंतर जो स्क्रीन आपल्या समोर येतो, जे काही ऍप्लिकेशन आपल्या समोर येतं, त्याची ओळख, त्याच्या भागांची माहिती आपण पहिले बघू. सुरुवातीला बघा 1 2 3 4 असे नंबर्स आपल्याला दिसत आहे डाव्या साईडला. तर ते असतं आहे रो नंबर, लाईन. बरोबर ना, आपण आपल्या नोटबुक मध्ये लाईन असतात का नाही, त्या पद्धतीने. आणि इथं प्रत्येक रोला, प्रत्येक लाईनला एक नंबर दिला गेलेला आहे. बरोबर. तसंच वरती बघा ABCD असं आपल्याला दिसतंय. तर हे आहे कॉलम. एक्सेल शीट हे रो आणि कॉलमले मधलेलं असतं. डेटा, डेटा कोणताही बिझनेस म्हटलं तर डेटाबेस आला. कुठेही जा तुम्ही आणि त्या डेटाबेसवर काम करावं लागतं मोठ्या प्रमाणामध्ये. इंडस्ट्रीमध्ये जास्तीत जास्त वापर हा एक्सेलचा होतो. सगळ्यात चांगलं आणि सोपं टूल जे आहे डेटा मॅनेजमेंटचं ते म्हणजे एक्सेल आहे. बरोबर. यात ऍडव्हान्स एक्सेल पण कोर्स आहे की ज्याच्यामध्ये ऍडव्हान्स फॉर्मॅटिंग, ऍडव्हान्स फॉर्म्युलेज हे सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकवल्या जातात. पूर्ण 2 महिन्याचा तो सेपरेट कोर्स पण आहे नुसता एक्सेलवर. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे कॉलम्स कॉलम्स टोटल असतात आपले 16,384 आणि रो टोटल असतात 10,48,576. एवढं मोठं एक शीट आपलं असतं. मग या पूर्ण शीटमध्ये माहिती टाईप करायची का, तर बिलकुल नाही. आपल्याला जेवढी गरजेची आहे तेवढीच आपण टाईप करणार. आपल्याला एक्सेलने फॅसिलिटी दिलेली आहे एवढा मोठा डाटा टाईप करण्याची. बरोबर. चला पुढे बघू. पुढे आहे बघा हा डी कॉलम आपण बघतोय. या डी कॉलम आणि 9 नंबरचा रो बघा, मी त्याला हायलाइट केलंय. हे ज्या ठिकाणी छेदतात, म्हणजे प्रत्येक कॉलम आणि प्रत्येक रो एक ठिकाणी छेदणार आहे आणि त्या छेदलेल्या जागेला आपण सेल असं म्हणतो. काय म्हणतो? सेल. आपण वर्ड मध्ये सुद्धा अशा पद्धतीचा टेबल टाकलाय, परंतु वर्ड मध्ये ही फॅसिलिटी आपल्याला नव्हती जी एक्सेल मध्ये आहे. मॅक्झिमम कॅल्क्युलेशन करण्याचं काम हे एक्सेल आपल्याला करून देत असतं. बरोबर. सेल, आता ही जी सेल आहे या सेलला सुद्धा एक सेल ऍड्रेस आपल्याला दिलेला असतो. बघा या सेलचं नाव दिलंय त्यांनी. सेल ऍड्रेस म्हणजे काय, नाव. या सेलला नाव दिलं D9. कुठं दिसतंय हे सेलचा ऍड्रेस, तर बघा सेलचा ऍड्रेस आपल्याला इथं एक नेम बॉक्स म्हणून ऑप्शन असतो, त्या ठिकाणी आपल्याला दिसत असतो. दिसतोय का बघा बरं, D9 दिसतंय तिथं. बरं. म्हणजेच आता पुढे जाऊन आपल्याला ज्यावेळेस कॅल्क्युलेशन करायचं राहील त्यावेळेस आपण डायरेक्टली त्या सेल ऍड्रेसने, सेलच्या नावाने कॅल्क्युलेशन करू. D9 गुणिले D10. D9 आणि D10 मध्ये जे काही व्हॅल्यूज टाईप असतील त्या व्हॅल्यूचा गुणाकार तुम्हाला करून मिळेल. आहे का? पुढे बघा वरती आहे फॉर्म्युला बार. या फॉर्म्युला बार मध्ये आपण ज्या सेलमध्ये काम करत असतो त्या सेल मधली माहिती वरती दिसत असते. आता सध्या सुनील हे नाव तिथं दिसते आपल्याला. पण एक्सेलचं मेन काम काय आहे, फॉर्म्युला आणि फंक्शनचा वापर. याच्यामध्ये मॅक्झिमम जे काही डेटा तुम्हाला मिळणार तो फॉर्म्युलाने मिळणार आहे, फंक्शनने मिळणार. मग ज्यावेळेस तुम्ही ह्या सेलमध्ये जर तुम्ही दोन संख्यांची बेरजेचा फॉर्म्युला टाकलेला असता, 50 + 25 असा टाकलेला असता, तर तो त्या सेलमध्ये उत्तर दाखवतो, तो फॉर्म्युला दाखवत नाही. बरोबर ना. 50 + 25चं उत्तर येतं 75, ते तिथं दाखवेल सुनीलच्या जागेवर. पण त्याचा जो फॉर्म्युला आहे तो या फॉर्म्युला बार मध्ये आपल्याला दाखवला जातो.
लक्षात. बरोबर. बघायचं जे आपल्याला पुढे जाऊन. त्याच्यानंतर खाली बघा आपल्याला दिसतंय शीट. शीट 1, शीट 2 असे नावं आपल्याला इथे दिसताय का? आहे ना. तर या पद्धतीचे अनेक अनलिमिटेड शीट आपण टाकू शकतो. आता तुम्हाला जे काही आपण सांगितलं की 10 लाख काही रो, आपल्याला 10 लाख प्लस रो आणि 15,000 प्लस कॉलम्स आपल्याला आपल्या शीटमध्ये टाकता येतात, आहे का ना? असं एक शीट, असे अनेक अनलिमिटेड शीट तुम्हाला तयार करावं पाहिजे, एवढे मोठे. बरोबर आहे का नाही? असं मोठी फाईल, मोठा डाटा मॅनेजमेंटचं काम या एक्सेल मध्ये होऊ शकतं. ठीक आहे. पुढे बघू आपण. या सगळ्यांचं एकत्रीकरण, असे अनेक शीट एकत्र झाले का त्याला वर्कशीट असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? वर्कशीट. अनेक शीटचं एकत्रीकरणाच्या याला वर्कशीट असं म्हटलं जातं. बरं. आता स्क्रोल बार, याच्यामध्ये स्क्रीन वरती किंवा खाली, उजवीकडे डावीकडे हलवण्यासाठी 2 स्क्रोल बार सुद्धा आपल्याला दिलेले असतात, जे की आपण याच्या अगोदर सुद्धा आपण बघितले वर्ड मध्ये किंवा अगोदरच्या ऍप्लिकेशन. हॉरिझॉन्टल स्क्रोल बार आणि व्हर्टिकल स्क्रोल बार दिसतात बघा तुमच्या समोर. बरोबर. त्याच्याने आपल्याला स्क्रीन उजवीकडे डावीकडे किंवा खाली वरती घेता येऊ शकतो. त्यानंतर त्यानंतर या स्क्रीन मध्ये बाकी तर इतर माहिती तर आहेच आहे बघा. वरती हा क्विक ऍक्सेस टूल बार, या साईडला कंट्रोल बटन्स, मिनिमाइज, मॅक्झिमाइज, क्लोज, याच्याबद्दलची माहिती आपण बघितलेलीच आहे. वरती बघा हा टायटल बार, याच्यावर त्या ऍप्लिकेशनचं नाव आणि फाईलचं नाव आपल्याला दिसत असतं. खाली फाईल मेनू आणि टॅब्स, होम टॅब, इन्सर्ट टॅब, लेआउट टॅब. बरोबर. आणि त्या खाली आपल्याला जो टॅब ओपन आहे त्या टॅबची रिबन आपल्याला दिसत असते. हे आपण अगोदरचे जे काय ऍप्लिकेशन शिकलो आपण मायक्रोसॉफ्ट वर्ड, त्याच्यामध्ये पण या गोष्टी बघितल्या, त्यामुळे ह्या काही तुम्हाला डिटेल एक्सप्लेन करण्याची गरज नाही. ठीक आहे. जाऊ आता आपण आपल्या एक्सेल मध्ये आपल्याकडे किती डेटा टाइप्स असतात, तर डेटा टाइप्स असतात 3 प्रकारचे. पहिला डेटा असतो लेबल डेटा, म्हणजे A to Z कॅरेक्टर्सने तयार होणारा डेटा. बरोबर. यात नंबर सुद्धा टाईप होतात. बरं, नंबर सुद्धा घेतले आपण, तर नंबर असेल तर तो न्यूमरिक डेटा, नंबर डेटा बघा. दुसरा डेटा टाईप आहे नंबर, पण याच्यात 0 ते 9 नंबर पैकी जो काही तुम्ही नंबर टाईप कराल तो 0 ते 9 नंबर पैकी, म्हणजे 0 ते 9 या नंबरचा समाविष्ट असतो. पण यात जर अल्फाबेट समाविष्ट झाला तर तो नंबर डेटा होणार नाही, तो लेबल डाटा होईल. समजा A9 असं म्हटलं आपण, किंवा A99, त्याच्यात जरी 99 दोनदा आलेला आहे आणि एकदाच आलेला आहे, तरी तो लेबल डाटा कन्सिडर केला जाईल. सुरुवातीला जरी 99 घेतलं, 99A, तरी सुद्धा तो लेबल डाटाच होईल. आणि लेबल डाटाचा जी काय अलाइनमेंट असते त्या सेलमध्ये लेफ्ट साईडला होते, तर नंबर डाटाची अलाइनमेंट राईट साईडला होते. त्यानंतर आहे फॉर्म्युला अँड फंक्शन. मेन जे काम आहे एक्सेलचं ते म्हणजे फॉर्म्युला फंक्शनचं. लक्षात ठेवा. बरोबर. आणि या फॉर्म्युला किंवा फंक्शनचा वापर करून येणारं जे आउटपुट आहे, तो जो डाटा असणार आहे तो फॉर्म्युला आणि फंक्शन हा तिसऱ्या प्रकारचा डाटा असणार आहे. मग उदाहरणार्थ दोन संख्येची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये समाविष्ट होतील, किंवा याच्या व्यतिरिक्त सुद्धा अनेक फंक्शन्स त्यात समाविष्ट होतील. ठीक आहे. चला तर मग आता आपण एक्सेल ओपन करू. सुरुवातीला बघा, त्यासाठी मी टास्क बार वर आलो. स्टार्ट मेनूला मी क्लिक करणार, किंवा मग सर्च बॉक्स मध्ये EX असं टाईप करणार. एक तर स्टार्ट मेनूला करा, किंवा मग सर्च बॉक्स मध्ये EX एक्सेल टाईप केलं तरी सुद्धा आपल्याला वरती एक्सेलचं ऍप्लिकेशन दिसायला लागतं. त्यावर क्लिक करा आणि क्लिक केल्यानंतर एक्सेल ओपन होण्याची प्रक्रिया सुरू होणार. बघा झाले. मग आलेल्या स्क्रीनमध्ये एक ब्लँक वर्कबुक म्हणून ऑप्शन असतो, त्यावर क्लिक करा आणि तुम्हाला एक काम करण्यासाठी एक ब्लँक वर्कबुक तुमच्या समोर मिळेल. आलं. या पद्धतीचं ब्लँक वर्कबुक तुमच्या समोर आलेलं आहे. यामध्ये आता आपण काय करू, डेटा प्रविष्ट करू, टाकू, आहे का नाही? डेटा आपल्याला काय करायचा, टाकायचा याच्यामध्ये.
बघा डेटा आपण या ठिकाणी आपण टाकू. एक एक्सेलचं वर्कशीट तुमच्या समोर आहे, त्याच्यामध्ये मला एक डेटा टाकायचा आहे. मी वरची एक रो काय करतो सोडून देतो सध्या. वरची रो सोडून खाली टाईप करतो. एक स्टुडंटचा जो डाटा आहे तो आपण याच्यामध्ये घेऊ. सगळ्यात महत्वाचा स्टुडंटचा डाटा आपण याच्यामध्ये घेतोय. स्टुडंटचा डाटा, मी स्टुडंटच्या डाटामध्ये पहिला फील्ड असतं रोल नंबर. मग मी इथं रोल नंबर टाईप करतो. रोल नंबर किंवा सीट नंबर, जो काही डाटा असेल तो. एका सेलमधून दुसऱ्या सेलमध्ये राईट साईडला जाण्यासाठी आपल्या कीबोर्डवरची टॅब की प्रेस करायची. बघा आलं. नेम ऑफ द कॅन्डिडेट. नेम ऑफ द कॅन्डिडेट हे मी बी सेलमध्ये टाईप केलं, परंतु बी सेलमध्ये त्याला जागा पुरत नाहीये. बरोबर. पुढचं बिल टाईप करतो मी. डेट ऑफ बर्थ. टॅब मारला, एंटर की दाबली तर तो खाली येईल. पुढे जाण्यासाठी आपल्याला टॅब की प्रेस करणं गरजेचं आहे. बरोबर. त्याच्यानंतर बर्थ डेट झाली, टोटल मार्क्स स्कोर. अशा पद्धतीचा डाटा मी इथे घेतो. त्याला मार्क किती पडले, टोटल मार्क. बरोबर. आता या ठिकाणी आपल्याला नेम ऑफ द कॅन्डिडेट हा जो कॉलम आहे हा आपल्याला कमी पडतोय. कधी कोणतंही काम करताना आपण माऊसने करत असतो. माऊसच्या पॉइंटरकडे लक्ष ठेवायचं. ज्यावेळेस माऊसचा पॉइंटर आपण दोन कॉलमच्या मध्ये आणू, इथं नाही. तुम्ही जर वर्ड मध्ये असता तर त्याचा डबल हेडेड ॲरो झाला असता, पण इथं होणार नाही. वरती हेडिंगला न्यावा लागेल तुम्हाला. हेडिंगला गेल्यावर तो डबल हेडेड ॲरो झाला आणि त्याला असं खेचा इकडे. खेचल्यावर रोल नंबर वाढतोय. आपल्याला कोणता वाढवायचा आहे, बी कॉलम. मग बीच्या आणि सीच्या मध्ये गेलो आणि मग त्याला खेचलं. आलं. डेट ऑफ बर्थ कमी पडतंय, खेचलं पुढे. किंवा दुसरी पद्धत, त्याला डबल क्लिक करा. डबल क्लिक केल्यावर तो ऑटो फिट होतो. ऑटो फिट म्हणजे काय, मॅक्झिमम जो काही डाटा त्याच्यामध्ये टाईप आहे तेवढी त्याची विड्थ होते. आलं समज. मग आपण ते रोल नंबर खाली टाईप करू शकतो. बघा 123 124. बघा जसंही मी तो डाटा टाईप करतोय, बाय डिफॉल्ट त्याचा अलाइनमेंट राईट होते. बघा हा नंबर डाटा आहे का नाही, 125. बरोबर. नेम ऑफ द कॅन्डिडेट सूरज पाटील, निलेमा पाटील, निलेमा वाणी. आता हे जे नाव आहे हे लेफ्ट साईडला राहत आहे बघा, अलाइन राहत आहे का नाही. विराज महाजन जा. त्याची डेट ऑफ बर्थ समजा 1/5/2003 किंवा 4. एंटर दिलं. बरोबर. समजा 15/17/9/2002. 2202 झालं, 2002 करायचंय. बघा 2002 एंटर. त्यानंतर म्हणजे जी काही बर्थ डॉट डेट, आता ही बर्थ डेट सुद्धा न्यूमरिक मध्ये आहे का नाही. त्याची सुद्धा अलाइनमेंट बघा कोणत्या साईडला झाली, ऑटोमॅटिकली राईट साईडला. आपण टाईप करताना 1/5 टाईप केलं, त्याने ऑटोमॅटिकली त्याला 0105 करून घेतलं. लक्षात घ्या. बरं. टोटल मार्क स्कोर मग 455, 344, 387 असे आपण टाईप केले. बरं त्याची सुद्धा अलाइनमेंट कुठे गेली, राईट साईडला. आलं लक्षात. तर अशा पद्धतीने हा जो डाटा आहे हा इथे काय झाला, टाईप झाला. बरोबर. याच्यामध्ये दोन डेटाचे प्रकार आपल्याला बघायला मिळाले, ते म्हणजे नंबर आणि लेबल. आता तिसरा प्रकार आहे तो म्हणजे फॉर्म्युला फंक्शन. आता हेच टोटल मार्क ऐवजी इथं मराठीचे मार्क असते, इथं इंग्लिशचे मार्क असते आणि इथं मॅथचे मार्क असते. असे 3 विषयाचे मार्क आपण घेऊ इथं. चला. आणि मी टाईप करतोय अंदाजे काहीतरी मार्क मी टाईप करतोय. कोणाचं नाव जर असेल हे तर वाईट वाटून घेऊ नका कमी मार्क पडल्यावर. ठीक आहे.
आता इथं टोटल आपल्याला काढायची, टोटलचं फील्ड मी इथं घेतलं आणि एंटर केलं. ज्यावेळेस मला टोटल काढायची आहे, टोटल काढण्यासाठी मला फॉर्म्युला वापर. काय फॉर्म्युला आहे आपल्याला? 45 + 76 + 67. असं केलं का काय येणार आहे आपल्याकडे? टोटल येणार. बरोबर आहे का नाही? एक्सेल मध्ये कोणताही फॉर्म्युला सुरू करायचा असेल तर इक्वल टू साइन पहिले टाईप करायचं. काय टाईप करायचं? इक्वल टू. त्याच्यावरून त्याला समजतं आता फॉर्म्युला किंवा फंक्शन सुरू झाला. बरं, मग 45 अधिक 76 अधिक 67, एंटर दिलं. बघा टोटल आली का नाही? 188. सोपं आहे का नाही टोटल काढायचं? बर, पण तुम्ही गेले इथं 45ने याला चांगले मार्क इथं समजा 68 मार्क पडलेले. बदल झाला का इकडे टोटल मध्ये? नाही झाला. तिथं 45च्या चेच्याने त्यांनी घेतलं. पण तेच आपण दुसऱ्या कॅन्डिडेटची आपण टोटल काढताना काय करू? त्या सेलचं नाव घेऊ. काय घेऊ? सेलचं नाव तिथं लक्षात घ्या. आता सेलचं नाव काय आहे बघा, ह्या 78चं बघा इथं नाव दिसतंय आपल्याला D4, 56 E4 दिसतंय आणि 56 F4 दिसतंय. आपण ते नंबर टाईप करण्याऐवजी तिथं त्या सेलचे ऍड्रेस टाईप करू. बरोबर, इक्वल टू काय? D4 पहिला आहे D4 प्लस E4 प्लस F4. ओके, आणि एंटर दिला. बघा काय करतो आता? एंटर. आली टोटल, दोन्ही फॉर्म्युलांनी टोटल आली. पण आता जर मी या ठिकाणी बदल केला, याला 88 मार्क आहे असं जर सांगितलं तर बघा ऑटोमॅटिकली 190चे 222 टोटल आले. त्याने काय केलं? त्या जागेवर जी व्हॅल्यू टाईप आहे E2 ला ती टोटल मध्ये घेतली आणि याने काय केलं? वरच्या फॉर्म्युल्याने पर्टिक्युलर व्हॅल्यूज घेतला. आलं लक्षात? अशा पद्धतीने आपण हे फॉर्म्युला किंवा फंक्शन्स काय करू शकतो? इथं टाकू शकतो. आपण फक्त एक साधा बेरीज करण्याचा फॉर्म्युला टाकला. आपल्याला पुढे जाऊन फॉर्म्युले शिकायचे बरोबर, तो काय भाग नाही. फंक्शन शिकायची वेगवेगळे. ठीक. आता आपण ही फाईल आपली तयार झाली. बेसिक गोष्टी आपण केल्या, छोटासा डाटा आपण टाईप केला. आता या फाईलला आपल्याला काय करायचं? सेव्ह करायचं. कुठे आहे? फाईल मेनू मध्ये कोणती कमांड? फाईल मेनूला मी क्लिक केलं, सेव्ह किंवा सेव्ह ॲज. आपण वर्ड मध्ये सुद्धा या कमांड बघितल्या बघा. सेव्ह कमांड दिल्यानंतर तो पहिली फाईल आहे बघा, त्या फाईलला सध्या नाव काय आहे? बुक 1. दिसतंय का वरती? बुक 1 आहे ना? आहे ना? आणि फाईल सेव्ह म्हटल्याबरोबर त्याने आपल्याला काय केलं? डायलॉग बॉक्स विचारला का? नाही विचारला. त्याने ती फाईल डायरेक्ट काय करू? सेव्ह करून टाकली. फाईल सेव्ह ॲज म्हणतो. सेव्ह ॲज म्हटल्यानंतर तो आपल्याला लोकेशन विचारतो. डॉक्युमेंट फोल्डर नेहमी निवडायचं आणि त्या डॉक्युमेंट फोल्डरमध्ये तुम्ही इथं तुमचं नाव आणि काही जी काय असाइनमेंट नंबर असेल त्या असाइनमेंट नंबरने काय करायचं? सेव्ह करायचं. अरुण 11 असं केलं आणि सेव्ह म्हटलं. बघ, आलं वरती फाईलला नाव. समजलं? त्याच्यानंतर फाईल मेनू मध्ये अजून कोणती कमांड आहे आपल्याकडे? इथं क्लोज कमांड आहे. क्लोजने काय होईल? ओपन असलेली फाईल क्लोज होईल. परत फाईल मेनू मध्ये पुढची ओपन कमांड आहे. या ओपन कमांडच्या सहाय्याने जी फाईल आपण क्लोज केली आहे परत तिच्यात काम करायचंय तर ओपन कमांड देऊन आपण त्या फाईलला, बघा या साईडला दिसते बघा टुडेज. आज कोणकोणत्या फाईल ओपन झाल्या? त्यात अरुण 11 आहे. मग तिला मी क्लिक करतो, झाली ओपन. त्यानंतर फाईल मेनू मध्ये आपल्याकडे प्रिंट कमांड. या कमांडच्या सहाय्याने तुम्ही प्रिंट काढू शकता. बघा प्रिंट कमांड दिली, कागदावर प्रिंट आपल्याला मिळेल. इथं मायक्रोसॉफ्ट प्रिंट टू पीडीएफ हा प्रिंटर निवडला तर त्याची पीडीएफ तयार करेल. बरोबर, बॅकला येतो. फाईल मेनू मध्ये अजून आपल्याकडे इथे एक्सपोर्ट कमांड आहे. या एक्सपोर्ट कमांडच्या सहाय्याने आपल्याला पीडीएफ बनवता येते. इथे क्रिएट पीडीएफला तुम्ही क्लिक केलं तर त्याची पीडीएफ आपल्याला पब्लिश म्हटलं का त्याची पीडीएफ बनवून आपल्या समोर दिसेल. बघा आहे टोटल दुसऱ्या पानावर गेलं, बसलं नाही ते. मी क्लोज करतो ती पीडीएफ. बघ, ओके, समजलं? मग फाईल मेनू मध्ये तुमच्याकडे अकाउंट कमांड आहे. त्या अकाउंट कमांडच्या सहाय्याने तुम्ही तुमच्या
फाईल ऑफिस जे काय आहे तुमच्या कॉम्प्युटर मधलं त्याचं ऍक्टिव्हेशन आहे का नाही त्याची बद्दलची माहिती पण बघू शकतो. आणि इन्फो कमांडच्या सहाय्याने सुद्धा आपल्याला ते शीट प्रोटेक्ट करता येतं, फाईल प्रोटेक्ट करता येते. फाईलची माहिती कोणी तयार केलेली आहे, तिची साईज किती आहे, युजर कोण आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या इन्फो कमांडच्या सहाय्याने मिळत असतात. आणि न्यू कमांडने काय होईल, नवीन फाईल आपल्याला मिळेल. बरोबर. या कमांड बाबत थोड्याच्यात तुम्ही परिचित होता, त्यामुळे मी तुम्हाला फास्टली तिथं सांगितलं. ओके. एक बेसिक फॉर्मॅटिंग करू. ज्यावेळेस आपण एक्सेल मध्ये काम करतो त्यावेळेस होम टॅब बाय डिफॉल्ट तुमच्या समोर आलेला असतो. आणि या होम टॅबचा वापर करून तुम्ही तुमच्या फाईल मधलं फॉर्मॅटिंग करू शकता. ओके. बघ, आता उदाहरणार्थ हा पहिला जो हेडिंगचा रो आहे त्याला आपल्याला फॉर्मॅटिंग करायचं. त्याला मी कसं सिलेक्ट करायचं, या पद्धतीने असं ड्रॅग करायचं. रो नंबरला जर क्लिक केलं तर डायरेक्टली पूर्ण रो सिलेक्ट होतो. ते 16,000 जे काही कॉलम आहे ना ते सगळे सिलेक्ट होते, सगळ्यांना फॉर्मॅटिंग होईल. त्यामुळे तो इथून इथून सिलेक्शन करायचं नाही कधीच. असं मॅन्युअली ड्रॅग अँड ड्रॉपच्या माध्यमातून तुम्ही म्हणाल मला ड्रॅग अँड ड्रॉप जमत नाही. मग सोपी पद्धत, पहिल्या सेलवर क्लिक करा आणि शेवटच्या सेलवर शिफ्ट दाबून क्लिक करा, झालं सिलेक्शन. आलं क्लास. मग तुम्ही त्याला बोल्ड करू शकता. बघा बोल्ड, त्याचा आपल्याला बॅकग्राऊंड कलर बदलायचा, बॅकग्राऊंड कलर तुम्ही बदलू शकतात. त्यानंतर याला बॉर्डर द्यायची. आपल्याला सगळा डाटा सिलेक्ट करा. सिलेक्ट करून इथं बॉर्डर कमांड बघा. त्या बॉर्डरच्या सहाय्याने छानपैकी ऑल बॉर्डर म्हणून ऑप्शन आहे, त्याला क्लिक केलं का बॉर्डर सेट होते. इथे खाली एक ऍडिशनल रो पण आला. वरती हेडिंग टाईप करायचंय तुम्हाला, तुम्ही हेडिंग टाईप करू शकतात. मार्क स्टेटमेंट, केलं टाईप. मग या हेडिंगला थोडस फॉन्ट वेगळा बदलायचा आहे. एरियल ब्लॅक घेतला, साईज थोडी वाढवली आपण. आणि हे हेडिंग आपल्याला सेंटरला घ्यायचंय. कुठे घ्यायचंय, सेंटरला. कुठे येते, लेफ्ट साइड. मी या सगळ्या सेल सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यानंतर आपल्याकडे इथे मर्ज अँड सेंटर म्हणून कमांड आहे, त्यावर क्लिक केलं की ऑटोमॅटिकली ते सेंटरला निघून जाणार. आलं. अशा पद्धतीने असं बेसिक फॉर्मॅटिंग सुद्धा आपण आपल्या शीटला करू शकतो, वर्कशीटला करू शकतो, डेटा टाईप केलेला त्याला करू शकतो. आणि मग तुम्ही प्रिंट कमांड जर दिली तर तुम्हाला समजेल आता छान दिसतंय. बघ, दिसतंय अशा पद्धतीने पेजवर येईल. आलं. असं हे आपलं एक्सेलची आपण आज सुरुवात केली आणि थोड्याशा बेसिक गोष्टी आपण त्याच्यात बघितल्या. मी पुन्हा एकदा ती फाईल सेव्ह करतो आणि मी माझ्या प्रेझेंटेशन कडे पुन्हा जातो. आता तुम्हाला काय असाइनमेंट दिलेली आहे बघा. असाइनमेंट, एक्सेलची असाइनमेंट पहिली, तुम्हाला एक छोटासा डाटा टाईप करायला दिलेला आहे, जास्त काही दिलेला नाहीये. एम्प्लॉईचा डाटा आहे. मी स्टुडंटच्या डाटाचं उदाहरण घेतलं, तुम्ही पण हा डाटा टाईप करून बघू शकता. बरोबर. आणि मग ती माहिती टाईप केल्यानंतर त्याला योग्य ती कॉलम विड्थ तुम्हाला सेट करायची आहे. त्याच्यानंतर त्याला बॉर्डर सेट करायची आहे. बरोबर. A1 ते D1 सेलला तुम्हाला मर्ज करायचंय. पहिल्या हेडिंगच्या सेलला मर्ज अँड सेंटर मी इतक्यात तुम्हाला शिकवलं. सगळं सिलेक्ट करायचं. बरोबर. टेबल हेडिंगला तुम्हाला त्याची फॉन्ट साईज तुम्हाला बोल्ड करायची आहे. तर अशा बऱ्याचशा गोष्टी करून फायनली तुमचं आउटपुट या पद्धतीने येणार. आणि मग तुम्ही तुमची फाईल, तुमचं स्वतःचं नाव आणि तुमचा जो काही सेशन नंबर असेल त्या सेशन नंबरने काय करायची आहे, सेव्ह करायची. अशा पद्धतीने तुमचं एक्सेलचं असाइनमेंट तुमची राहील. ठीक आहे. तर या पद्धतीने आज आपला हा टॉपिक मध्ये ज्या काही गोष्टी आपल्याला बघायच्या होत्या त्या सगळ्या बघितल्या. बाकी जे काही यामध्ये ऍडिशनल आहे, होम टॅब झालं, पुढचे टॅब झाले, ते आपण स्टेप बाय स्टेप पुढच्या लेक्चर्स मध्ये बघणारच आहोत. त्यामुळे आज आपण इथं थांबतोय.